होती मगाची तुमची? मला म्हणजे आता ह्या मशीनद्वारेच कशी काय गादी तिथं सरळ होईल बा. मशीन. आणि इकडे केला तर तिथंच दुखते. बरं, इकडे दुखतोय. हा मागे जात नाही. इथं गोळा आल्यासारखं वाटतं ना मध्ये, पायामध्ये लवणीमध्ये गोळा येतो. आता ह्या गुडघ्याची गादी, ही खालची गादी राहते हां, ही गादी कुठंतरी स्लिप होते. एक तर जोराचा आघात किंवा काही वजन उचलताना, जिना चढताना असं चढतं आपण, चढ उतार होतो, याच्यामध्ये ही गादी एक बाजूला सरकून जाते किंवा फाटते. आतल्यात फाटली की मग आपल्याला गोळा आल्यासारखं होतं, लवणीमध्ये गोळा येतो, इकडं मांडी फुटला गोळा येतो आणि पाय मागं जवळ येऊन देत नाही. इथलं फाटलं की याच्यात लेअर येऊन बसतो. समजा एखादी काहीतरी गोष्ट इकडं अटकली अशी, की फाटलेली गादी इडंवर येऊन अटकली इडं, तर तो गुडघा आतमध्ये येऊन देत नाही किंवा याच्या सांध्यामध्ये जास्त चरबी येऊन बसते त्या ठिकाणी, किंवा पाणी येतं, पाणी तयार होतं, ते सुजा असली तर ते वाकून देत नाही. मग आता आपण काय करतो, हा गुडघा हा वरला सांधा आहे, आपली ही बॉडी इकडली आपलं, आणि हे खालची बाजू आहे. मग याच्यामध्ये असं ओढतो, बरोबर आहे, असं ओढतो आणि याला इकडून व्हायब्रेशन करतो, इकडून व्हायब्रेशन करतो. ही चकती व्हायब्रेशनच्या सहाय्यानं परत आज जागेवर येऊन बसते. जागेवर येऊन बसली की मग ठणक थांबून जातो. कधी कधी काय होतं, ही जी लिगामेंट आहे ही फाटली जाते. मग ती पूर्ण फाटली तर प्रॉब्लेम खूप जास्त असतो. पण काही अर्धवट फाटलेली असतात तर ती आपल्याला हे मशीनच्या सहाय्यानं जोडून जाते, बरोबर. इथल्या गादीचा कधी कधी काय होतं, आता वाटेच्या वरल्या बाजूने समजा इथं दुखतं तुमचं, इथं दुखतं किंवा वरून किंवा खालून दुखतं, बरोबर. या लिगामेंटवरती ताण येत असतो. म्हणजे हे पायाचं अशी वरची रचना अशी खाली असं, तर ही वर करण्याचं काम ह्या लिगामेंटचं राहतं. आणि ह्या लिगामेंटचं काम आहे पाय असं इकडं तिकडं होऊन द्यायचं नाही, हे असं. आणि हे जे आतले लिगामेंट राहतात त्यांचं काय कार्य आहे का, हा सांधा जॉईंट लावून राहा, हा जॉईंट इकडं तिकडं असं होऊन द्यायचा नाही, आडवा होऊन द्यायचा नाही, ही याचं काम असतं, बरोबर. ठीक आहे. आता ही गादी जागेवर आली, एकदा लेअर झाली की मोकळी झाली की तो ठणक थांबून जातो. ही फाटलेली गादी जागेवर येते. आपलं शरीराचं कार्य, समजा इथलं हड्डी जर मोडली, इथलं मोडली आणि ही मोडून एक साईडला झाली किंवा खाली किंवा वर झाली, तर आपण त्या ठिकाणी त्या पॉईंटला आली का त्या हड्डीच्या ज्या क्रिया राहते त्याचं जे रसायन बाहेर निघत राहतं, इकडून निघतं इकडून निघतं, दोन्ही बाजूनं जॉईंट झालं का त्याला आपापले एरियात चालते आणि ते ऑटोमॅटिक जॉईंट होऊन जात असतो. असं इथलं लिगामेंटचं पण किंवा गादीचं बी तसंच राहतं. ही फाटलेली गादी त्या जागेवर येऊन बसली, एकमेकाला टच झाली, हिला रक्तपुरवठा चालू झाला का ते ऑटोमॅटिक जॉईंट होऊन जातं. याला इतर काही गोष्टीची गरज नाही. पण हेच काम आता डॉक्टरकडं ऑपरेशन करून करावं लागतं किंवा लेझर किंवा दुर्बिणीद्वारे करावं लागतं. पण माझ्याकडं याचा उपचार केल्यानंतर आपल्याला याला त्याची गरज नाही, बरोबर आहे. या ठिकाणी ऑटोमॅटिक ती लेअर येऊन बसते, ठीक आहे, काय हरकत नाही. आता शंका वाटते तुम्हाला? काय शंका होती मगाची तुमची? मला म्हणजे आता ह्या मशीनद्वारेच कशी काय गादी तिथं सरळ होईल बा. मशीनद्वारे. मग आता वाटतंय का तुम्हाला येऊ शकते? आता तुम्ही समजून सांगितल्यानंतर वाटून राहिलं का तुम्ही मशीनचं